मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणी महापौर नेमका कोणाचा होणार? मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात शिवसेनेची रणनीती नेमकी काय आहे? विरोधकांकडून ज्या पद्धतीचा संभ्रम निर्माण केला जातो यावरती शिंदेंची भूमिका नेमकी काय आहे आपण जाणून घेऊयात। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। शिंदेजी, खरं तर मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या तिन्ही ठिकाणी महायुतीचा महापौर होईल, मात्र नेमका कोण होईल ते कळत नाहीये। काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, इतर ज्या ज्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढलो आहे किंवा ज्या सर्व ठिकाणी महायुतीचा महापौर होईल, कारण मॅन्डेट मुंबईमध्ये शिवसेना भाजप युतीला दिलेला आहे। इतरही महापालिकांमध्ये ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, भिवंडी आहे, उल्हासनगर आहे, इतर ज्या इतरही ज्या महाराष्ट्रातल्या जळगाव असेल, इतर महापालिकांमध्ये देखील कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, तिकडे इचलकरंजी आहे, बऱ्याच ठिकाणी महापालिका काही किरकोळ वगळता सर्व महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल। या अफवा ज्या आहेत त्या अफवा आहेत, या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, कारण मुंबईतल्या जनतेने, मुंबई MMR मधल्या जनतेने महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे, मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे। आणि आम्ही 2019 सारखं जनमताचा अनादर उबाटाने केला, अनादर केला आणि मॅन्डेट दिलेला असताना महायुतीला वेगळ्या प्रकारचं समीकरण केलं, वेगळी सत्ता स्थापन केली। अशा प्रकारचं जे काही कृत्य केलं ते लोकांना माहित आहे। म्हणून मी आपल्याला सांगतो, मुंबईमध्ये या ठिकाणी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लढलो, बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही लढलो। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची आमची महायुती आहे, त्यामुळे या ठिकाणी बाळासाहेबांचे आशीर्वाद, नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री यांचं मार्गदर्शन, या सर्व याच्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत। आणि महायुतीचाच महापौर काही किरकोळ ठिकाणी सोडलं तर मी तुम्हाला सांगतो मुंबई शिंदेजी, मात्र तुम्ही ज्या वेगवेगळ्या महानगरपालिका म्हणताय महापौर होईल, त्यामध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली याची चर्चा याच्यासाठी होतीये कारण वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम निर्माण केला जातोय मुंबईच्या साठी। संभ्रम मीडियामध्ये सुरू आहे, त्यामुळे या अफवा आहेत, विरोधक या अफवा पसरवत आहेत। या अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून मी याचं स्पष्टीकरण देत आहे की या ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसाठी 2-2 वर्ष महापौर भाजपचा व्हावा अशी देखील मागणी केली जाते, याविषयी काय म्हणाल? अजून कुठली चर्चा महापौर पदाबद्दल नाही। आता मुख्यमंत्री महोदय दावोसवरून येतील, त्यानंतर आम्ही चर्चा करू, बसू आणि चर्चेअंती सगळा विषय निघेल। याच्यामध्ये आम्ही अगोदरच सांगितलं की आमची लढाई जी आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलोय, विकासाच्या अजेंड्यावर लढलोय। या ठिकाणी भावनिक मुद्दे लोकांनी स्वीकारले नाहीत आणि विकासाला विरोध करणाऱ्या लोकांना स्वीकारलं नाही, विकासाला स्वीकारलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही संबंधित सर्व लोक बसून यावर निर्णय घेऊ। पण एवढंच सांगतो की महायुतीचा महापौर होईल, कोणी किती उलट्या अफवा पसरवल्या तरी सुद्धा। शिंदेजी, खरं तर यंदाचं वर्ष हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे एकाच सुरानं सगळेजण असं म्हणतात की मुंबई महानगरपालिकेवरती म्हणजे शिवसेनेचाच महापौर हवा। याविषयी नेमकं काय म्हणणं आहे किंवा काय भूमिका असणार आहे शिवसेनेची? बघा, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते। मी आपल्याला एवढंच सांगतो, आमच्यामध्ये कुठलाही वाद महापौर पदाला घेऊन नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नाही, आमची लढाई मुंबईकरांच्या विकासासाठी आहे आणि क्लिअर कट आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवली आहे आणि मुंबईकरांनी विकासाला पसंती दिलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांचा आम्हाला काय मिळालं यापेक्षा मुंबईकरांना आम्ही काय देणार आहोत, काय डेव्हलपमेंट मुंबईची होणार आहे, गेल्या अनेक वर्षाची झाली नाही ती कशी करत आहे याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे। धन्यवाद। अर्थात विकासाची चर्चा तर होतीये, मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली याची की जे नवीन नगरसेवक निवडून आले, जे उमेदवार निवडून आले, त्या सगळ्यांना तुमच्या पक्षानं पहिल्यांदा हॉटेलमध्ये ठेवलं, ते नेमके कधी बाहेर येणार आहेत? आमच्या पक्षाची सिस्टीम आहे, त्यांचं वर्कशॉप घेतलं, त्यांची बैठक घेतली, पुढे कसं 5 वर्ष काम करायचं मी स्वतः त्यांना मार्गदर्शन केलं। आपल्या वॉर्डामध्ये कसं आपण वॉर्ड आपला आदर्श करायचा, या सगळ्या गोष्टी, डेव्हलपमेंट कशा झाला पाहिजे यासाठी नवीन नगरसेवक काही निवडून आलेत नव्याने, त्यांना मार्ग आणि त्यांचा आता
गट फॉर्मेशन झाल्यावर ते आपापल्या वार्डामध्ये जातील, काम करतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला त्याची चिंता नाही आहे. चिंता आहे विरोधी पक्षातल्या लोकांना, त्यांची चिंता सतावते, त्यांनी काळजी घ्यावी त्यांच्या नगरसेवकांची. अगदी शिंदेजी, अगदी शेवटचा प्रश्न हा आहे की मुंबई, ठाणे किंवा कल्याण डोंबिवली या सगळ्या ठिकाणी तुम्ही म्हणताय महायुतीचाच महापौर होईल. अर्थातच तो महायुतीचाच होईल, पण मग अडीच वर्षांचा असा काही फॉर्म्युला असणार आहे का? आणि दुसरं म्हणजे या तिन्ही महानगरपालिकांपैकी जास्त चॅलेंजिंग तुमच्यासाठी कुठलं वाटतंय? कदाचित उपमुख्यमंत्र्यांसोबत आपला संपर्क काहीसा तुटलेला आहे, कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे. मात्र अनेक प्रश्नांची त्यांनी सविस्तरपणे उत्तरं दिलेली आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये अर्थातच महापौर हा महायुतीचा होईल, मात्र नेमका कुणाचा होईल याविषयी अद्यापही चर्चा बाकी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.